सोडा. नाही 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 नाही. मला शोधतीयस मला शोधतीयस मला शोधतीयस मला शोधतीयस. आज जो कोणी माझ्यावर लक्ष ठेवून आहे ना, ज्याने माधुरीला मारलंय, श्यामलला मारलंय, त्यानेच आर्याला संपवलं नसेल ना. नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. असं व्हायच्या आधी मला त्या आर्याला शोधायला पाहिजे. गरुड सापडली का तुला कुठं? नाही रे. तुम्हाला दिसली कुठं? नाही दिसली. वैताग आला राव. तर कुठे शोधायचं यांना, कुणास ठाऊक. रात्रंदिवस एक फिरलो. लय वैताग आला. कुठं लपून बसले कुणास ठाऊक. माझ्या पण डोक्याला ताप झालाय. मला पण काय कळेना. हे सगळं त्या तुमच्या जामकर साहेबांमुळे झालंय. दैत्य आतापर्यंत गावावर गेले असते, त्यांना काय गरज होती तिथे यायची? बस झाली बडबड. ही बडबड करण्यापेक्षा नरकी आडव्याला शोधायला वेळ द्या. हे गरुड चल बाबा, ह्यांच्याकडून नादायला लागतोस. बघू आपण चहाची डबरी कुठे दिसते का बघून चहा पुढे पिऊ आणि परत शोधायला लागू त्यांना. हे तर त्या आर्याच्या गळ्यातलंच लॉकेट आहे. म्हणजे ती इथेच कुठेतरी असणार आणि तो मारेकरी नक्कीच तिच्या मागावर आहे. कदाचित त्याने तिला पकडलं पण असेल. हा जो कोणी आहे ना, त्याला मी सोडणार नाहीये. खूप त्रास दिलाय त्याने मला.
ललिताई, अहो का करताय तुम्ही असं? मैत्रीण मानलं होतं तुम्हाला, तुम्ही माझ्याच का जीवावर उठलाय? ललिताई, मी काय बिघडवलंय तुमचं? माझा विश्वास होता तुमच्यावर, तुम्ही विश्वासघात केलात माझा. विश्वासघात? विश्वासघात मी आहे, विश्वासघात तू केलायस. किती क्रूर आहे, किती क्रूर आहेस तू. माझ्या बोटाचा बाळाचा तरी विचार. तू बरे का आईच्या पोटाचा जन्म घेतलास ना? प्रेम, विश्वास हे शब्द तुझ्या तोंडात नाही शोभत आर्या. जवळची मैत्रीण मानत होते तुला, तू काय केलंस? त्याच मैत्रीचा घात केलास. त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत पळून जायचं ठरवलंस. त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यावर जाळ टाकलंस तू. त्याच मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू. ललिताई, मी तुम्हाला 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 धोका द्यायचा हेतूने नाही केलं सगळं. मला मान्य आहे, मी हे केलं. माझं गोपाळजीवर खूप प्रेम आहे, पण ललिताई, तुमच्या दोघांचं नातं जर व्यवस्थित असतं आणि तुमचं बाहेर कुठे कोणावर काही प्रेम नसतं दुसऱ्यावर, मी कशाला तुमच्या मध्ये आले असते. काय बडबडतेस? काय बडबडतेस तू? माझं प्रेम कुणावर? माझं फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. लहानपणापासून माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. हं? माझ्यावर आरोप करतेस माझ्यावर. लांब जायचंय तुला माझ्या नवऱ्यासोबत. हं? मी तुला कायमचं लांब पाठ, कायमचं लांब पाठ, कायमचा पाठ, कायमचा. मैत्रीण म्हणवतेस ना मला? तुझी मैत्रीण म्हणवतेस ना? हा, मग एका शब्दानं विचारायचंस, तुमचं कोणावर प्रेम आहे का? विचारलास तू? ललिताई, असं कसे विचारणार मी तुम्हाला? तुमचं खाजगी आयुष्य आहे, वैयक्तिक बाब आहे तुमची. माझा नवरा पण माझी वैयक्तिक बाब आहे. त्याला जाळ्यात तोडलंस. माझ्यापासून तोडायला निघालीस. ललिताई, काय वाटलं तुला? काय वाटलं? लग्न करायचंय त्याच्यासोबत? तुला वाटलंच कसं मी असताना तू त्याच्यासोबत लग्न करू शकशील? कसं वाटलं तुला? हं?